नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण एकाच व्हिडिओमध्ये चिकनच्या 4 भन्नाट रेसिपीज पाहणार आहोत. या चारही रेसिपीज तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडतील याची मला खात्री आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी आपण चिकनचा झणझणीत रस्सा कसा बनवायचा ते पाहूयात. याला तुम्ही चिकन मसाला करी सुद्धा म्हणू शकता. बाजारातून चिकन आणल्यानंतर ते योग्य प्रकारे कसे स्वच्छ करावेत हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. चिकन स्वच्छ करण्यासाठी इथे आपण अर्धा चमचा मीठ घेणार आहोत आणि 1 चमचा व्हिनेगर घालणार आहोत. मीठ आणि व्हिनेगर घातल्यानंतर पुरेसं पाणी यामध्ये घालायचं आहे. 5 ते 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहाल की चिकन मधून सगळं ब्लड वेगळं झालेलं आहे. पाणी ओतून दिल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की आपलं चिकन किती स्वच्छ दिसत आहे. आता इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. सोबतच आल्याचा मध्यम आकाराचा तुकडा घेऊन त्याचे बारीक काप करून घालायचा आहे. इथे मी आलं लसणासोबत खोबऱ्याचा किस सुद्धा घालत आहे. तुम्ही सुद्धा आवर्जून खोबऱ्याचा किस घाला, यामुळे रस्सा चवदार बनेल. आपली लसूण खोबऱ्याची पेस्ट तयार आहे. आता आपण चिकनचं मॅरिनेशन करूयात. त्यासाठी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. सोबतच आपण काही मसाले घालूयात. त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घालूयात. सोबतच 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धनेपूड, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरे पावडर घालूयात. आता हे सर्व मसाले आणि दही चिकन मध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि 2 तासांसाठी मॅरिनेट करूयात. जेवढा जास्त वेळ आपण चिकन मॅरिनेट करू तेवढाच आपला रस्सा चवदार बनणार आहे. आता मसाला मिक्स करून झालेला आहे. चिकन आता मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात. मॅरिनेशन झाल्यानंतर आता मी चिकन रस्सा बनवायला घेतलेला आहे. त्यासाठी मी इथे कढईमध्ये 5 ते 6 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर चिरून घेतलेला कांदा आपण घालूयात. इथे मी 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. आता कांदा तेलामध्ये हलका लाल रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यानंतर थोड्या वेळापूर्वी मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट आपण घालणार आहोत. आता ही पेस्ट कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि 2 ते 3 मिनिट परतून घ्यायची आहे. परतून घेतल्यानंतर आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत. लक्षात घ्या, मॅरिनेट करताना सुद्धा आपण थोडंसं मीठ घातलं होतं. त्यानुसार आपण इथे थोडंसं मीठ कमी घालणार आहोत. सोबतच मी इथे अर्धा चमचा हळद घातलेली आहे. 2 चमचे घरगुती लाल मसाला आपण घालणार आहोत. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर मी एक टोमॅटो घेतलेला आहे. त्याची अशी प्युरी बनवून मी इथे घालत आहे. टोमॅटोची प्युरी कांदा मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि 3 ते 4 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. तुम्ही इथे पाहू शकता मिश्रणाने तेल सोडायला सुरुवात केलेली आहे. म्हणजेच आपली टोमॅटोची प्युरी आणि मसाले व्यवस्थित शिजलेले आहेत. आता यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालूयात. आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि मोठ्या फ्लेमवरती हे चिकन 2 ते 3 मिनिट मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मोठ्या फ्लेमवरती परतल्याने चिकन लवकर गरम होईल आणि त्याची शिजण्याची प्रोसेस चालू होईल. आता कढईवरती 5 मिनिटासाठी झाकण ठेवूयात. 5 मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता चिकनला व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे. आता चिकन पुन्हा 2 मिनिट मिक्स करून घेऊयात. आता मॅरिनेट केलेल्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन मी चिकनमध्ये घालत आहे. म्हणजे या भांड्यामध्ये राहून गेलेला बराचसा मसाला वाया जाणार नाही. आता पाणी घालून झाल्यानंतर चिकन पुन्हा हलवून घेऊयात. पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. इथे तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी कमी जास्त करू शकता. आता आपण कढईवरती झाकण घालूयात आणि 15 मिनिट चिकन शिजवून देऊयात. 15 मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे. तसेच वरून तेलाचा कटही छान आलेला आहे. या चिकन करीचा घरामध्ये मस्त असा घमघमाट सुटलेला आहे. असा हा आपला चविष्ट चिकन रस्सा तयार आहे. आता आपण तो सर्व करूयात. मित्रांनो, हा चिकन रस्सा तुम्ही भाकरी, चपाती किंवा बटर गार्लिक नान सोबत सुद्धा खाऊ शकता. आता आपण चिकनची दुसरी रेसिपी पाहूयात. ती म्हणजे चिकन मसाला फ्राय. सर्वात आधी एका बाउलमध्ये मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. तुम्ही बोनलेस चिकन सुद्धा यूज करू शकता. आता चिकनमध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धनेपूड, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने चिरून इथे घेतलेली आहेत, 1 चमचा बडीशेपची पावडर. बडीशेप तव्यावरती थोडी भाजून मिक्सरला बारीक वाटून त्याची पावडर बनवून घेतलेली आहे. 1 चमचा गरम मसाला,
1 चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे, 1 चमचा घरगुती लाल मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, अर्धी वाटी घट्ट दही, तेलामध्ये खरपूस तळून घेतलेला कांदा, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट. हे सर्व पदार्थ हाताच्या साहाय्याने व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत. सर्व मसाले चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचे आहेत. तुमचं मॅरिनेशन जितकं चांगलं असेल तेवढाच तुमचा चिकन मसाला फ्राय चविष्ट होणार आहे. त्यामुळे मॅरिनेशन करायला वेळ लागला तरी काही हरकत नाही. पहा, आपला सर्व मसाला चिकनला व्यवस्थित लावून झालेला आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 1 तासासाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे. 1 तासानंतर आता कढईमध्ये 4 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल सगळीकडे पसरवून घ्या. तेल गरम झाल्यानंतर मॅरिनेट केलेले चिकनचे पीसेस एक एक करून कढईमध्ये ठेवायचे आहेत. सगळे पीसेस कढईमध्ये ठेवल्यानंतर झाकण लावायचं आहे आणि 5 मिनिटासाठी पीसेस फ्राय होऊन द्यायचे आहेत. 5 मिनिटानंतर झाकण काढून पीसेस पलटवून घ्यायचे आहेत. पलटून झाल्यानंतर पुन्हा झाकण ठेवून दुसऱ्या बाजूने 5 मिनिट फ्राय होऊन द्यायचे आहेत. अशाच पद्धतीने चिकन सर्व बाजूंनी फ्राय करून घ्यायचे आहे. आता आपले चिकन सर्व बाजूंनी व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. आता त्यावरती मस्तपैकी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि 2 मिनिटासाठी परतायचं आहे. परतून झाल्यानंतर चविष्ट असा चिकन मसाला फ्राय रेडी आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप चवदार लागते आणि सोबत बटर गार्लिक नान असेल तर उत्तमच. आता आपण चिकनची तिसरी भन्नाट रेसिपी पाहूयात. ती म्हणजे काळं सुक्क चिकन. ही माझी आवडती रेसिपी आहे. तुम्ही सुद्धा ही नक्की ट्राय करा. तुम्हाला सुद्धा आवडेल याची मला खात्री आहे. काळं सुक्क चिकन बनवण्यासाठी सर्वात आधी आपण कढईमध्ये थोडंसं तेल घेऊयात. तेल गरम झाल्यानंतर 2 कांदे बारीक चिरून घालायचे आहेत. कांदा शक्य होईल तितका बारीक चिरून घालायचा आहे, जेणेकरून तो लवकर परतला जाईल आणि सोनेरी कलर लवकर येईल. पहा, फक्त 2 ते 3 मिनिटांमध्येच कांद्याला सोनेरी कलर आलेला आहे. आता यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट घालूयात. ही पेस्ट थोडीशी परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूयात. आता हे मीठ आणि आलं लसणाची पेस्ट आपण 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घेऊयात. परतून घेतल्यानंतर इथे आता मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. ते आता घालून 3 ते 4 मिनिट आपण चांगलं परतून घेऊयात. या स्टेजला चिकन आपण जेवढं चांगलं परतून घेऊ तेवढं आपलं चिकन टेस्टी बनणार आहे. 2-3 मिनिट परतून झाल्यानंतर आता आपण कढईवरती झाकण ठेवून 10 मिनिटे चिकन शिजवून घेऊयात. आता आपण या रेसिपीसाठी लागणारा सिक्रेट मसाला तयार करूयात. त्यासाठी तुम्ही इथे पाहताय की गॅसची फ्लेम ऑन करून त्यावरती एक जाळी ठेवलेली आहे. आता एक कांदा सालीसकट घ्यायचा आहे. तो असा मधोमध फोडून फोर्कचा वापर करून गॅसवरती असा भाजून घ्यायचा आहे. कांदा सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजला जाईल याची आपण काळजी घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिट मध्यम आचेवरती कांदा भाजल्यानंतर अशा प्रकारे दिसून येईल. आता ज्या प्रकारे हा कांदा भाजून घेतलेला आहे त्याचप्रमाणे सुक्या खोबऱ्याचा मध्यम आकाराचा तुकडा गॅसवरती असा भाजून घेतलेला आहे. भाजून झाल्यानंतर हा खोबऱ्याचा तुकडा खिसून घेऊन मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घेतलेला आहे. आता आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊयात. मिक्सरला वाटल्यानंतर अशा प्रकारे पेस्ट आपल्याला दिसून येईल. त्याचप्रमाणे आपण भाजलेला कांदा सुद्धा मिक्सरला वाटून घेऊयात. तोपर्यंत इकडे आपलं चिकन 10 ते 15 मिनिटांनी 50 ते 60% शिजून गेलेलं असेल. आता चिकन थोडंसं परतून घेऊयात. परतून घेतल्यानंतर मिक्सरला वाटून घेतलेला कांदा आपण यामध्ये घालणार आहोत. कांदा मिक्स करून झाल्यानंतर बारीक वाटून घेतलेलं खोबरं सुद्धा आपण यामध्ये घालूयात. त्याचबरोबर 1 चमचा धनेपूड, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरे पावडर आणि घरचं लाल तिखट 1 चमचा घालूयात. हे सर्व मसाले घातल्यानंतर 2 ते 3 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाले चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स होतील. आता दुसऱ्या गॅसवरती पाणी गरम करायचं आहे. त्यातलं थोडं पाणी चिकनमध्ये घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर चिकन पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता झाकण ठेवून 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनिटानंतर झाकण काढूयात आणि चिकन शिजलं आहे की नाही ते चेक करूयात.
पहा, आपलं चिकन आता परफेक्ट शिजलेलं आहे. आता वरून थोडी ताजी कोथिंबीर बारीक चिरून घालूयात. इथे आपलं काळं सुकं चिकन रेडी आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तोंडाला पाणी सुटेल इतकी चविष्ट ही रेसिपी बनते. आता आपण चिकनची चौथी भन्नाट रेसिपी पाहूयात. ती म्हणजे चिकन रश्मी कबाब. ही चिकनची जबरदस्त चवीची स्टार्टर रेसिपी आहे. हे चिकन स्टार्टर चवीला तर अप्रतिम असतं, त्यासोबतच ज्युसी आणि सॉफ्टही असतं. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. चिकन रश्मी कबाब बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे. चिकनचे मध्यम आकाराचे पीसेस आपल्याला लागणार आहेत. सर्वात आधी आपण पहिलं मॅरिनेशन करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे 2 चमचे आलं लसणाची पेस्ट घालत आहे. अर्धा किलोला 2 चमचे आलं लसणाची पेस्ट योग्य आहे. आता आपण यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळून घालणार आहोत. आता हा लिंबाचा रस आणि आलं लसणाची पेस्ट चिकनला व्यवस्थित लावून घ्यायची आहे. त्यानंतर चिकनमध्ये चवीनुसार मीठ घालून पुन्हा मिक्स करून घेणार आहोत. मिक्स करून झाल्यानंतर हे चिकन फ्रीजमध्ये आपण अर्धा तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवणार आहोत. हे आपलं पहिलं मॅरिनेशन पूर्ण झालं. अर्ध्या तासानंतर आपण दुसरं मॅरिनेशन करणार आहोत. त्यासाठी 3 चमचे घट्ट दही मी इथे घेतलेलं आहे. आता या दह्यामध्ये 3 ते 4 चमचे फ्रेश क्रीम घालणार आहोत. त्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्यांची पेस्ट आपण घालणार आहोत. आता आपण यामध्ये काही मसाले घालणार आहोत. त्यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी पावडर घातलेली आहे. सोबतच पाऊण चमचा गरम मसाला घालणार आहोत. तसेच अर्धा चमचा वेलची पूड आणि किंचित किसून घेतलेलं जायफळ आपण यामध्ये घालणार आहोत. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. थोडंसं मिक्स केल्यानंतर इथे चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित पेटून घ्यायचं आहे, जेणेकरून दह्यामधले लम्स राहणार नाहीत. त्यानंतर आपण मॅरिनेट केलेलं सर्व चिकन या मिश्रणामध्ये घालणार आहोत. आता हे चिकन मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चिकनचा प्रत्येक पीस मसाल्यांमध्ये व्यवस्थित कोट होईल याची खात्री करायची आहे. आता चिकनला मसाल्याचं कोटिंग व्यवस्थित झालेलं आहे. आता हे चिकन फ्रीजमध्ये कमीत कमी 1 ते 2 तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे. जेवढे जास्त आपण मॅरिनेट करू तेवढेच चवदार आपले कबाब बनणार आहेत. इथे मी चिकन 2 तास मॅरिनेट करून घेतलेलं आहे. माझ्याकडे इथे बॅम्बू स्क्यूअर्स आहेत. तुम्हाला हे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतील. आता या बॅम्बू स्क्यूअरला आपण एक एक करून चिकनचे पीसेस लावून घेऊयात. एका स्क्यूअरला जास्तीत जास्त 4 ते 5 पीसेस आपण लावणार आहोत. पहा, चिकनचे पीसेस लावून आपला स्क्यूअर तयार झालेला आहे. अशाच रीतीने बाकी स्क्यूअर्स मी रेडी करून घेतो. सर्व स्क्यूअर्स रेडी झाल्यानंतर चिकन रोस्ट करण्यासाठी गॅसवरती इथे पॅन ठेवलेला आहे. पॅन गरम झाल्यानंतर आपण बटर लावून घेणार आहोत. त्यानंतर चिकनचे स्क्यूअर्स आपण पॅनवरती ठेवणार आहोत. एका वेळी फक्त 2 किंवा 3 स्क्यूअर्स पॅनवरती ठेवायचे आहेत. वरून थोडंसं बटर आपण लावणार आहोत, जेणेकरून आपले कबाब आणखीनच टेस्टी होतील. आता प्रत्येक बाजू 3 ते 4 मिनिट रोस्ट करायचे आहे. त्यानंतर स्क्यूअर्स पलटायचे आहेत. फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये हे कबाब तयार होतात. कबाबला प्रत्येक बाजूनी छान गोल्डन कलर येईपर्यंत रोस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपले एकदम चविष्ट आणि ज्युसी चिकन रश्मी कबाब रेडी आहेत. तर अशा या चिकनच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून सांगा. रेसिपीज आवडल्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या रेसिपीज जास्तीत जास्त शेअर करा. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.